माझ्या कधी छातीवर तुम्ही आमदारचा बिल्ला पाहणार नाही. बरं. मी आजपर्यंत कधीही टोल चुकवलेला नाही. नो पार्किंग असेल, काही असेल, ट्रॅफिक सिग्नल असेल, कुठलाही नियम तोडलेला नाही. ड्रायव्हर असेल त्याच्या पगारातून कट होतो. बरं. त्यांनी जर ओव्हर स्पीड गाडी चालवली त्याच्या पगारातून कट होईल. आताची जी विधान परिषद निवडणूक निकाल लागला आज, तर त्या निवडणुकीमध्ये मतदारांना काय पैठण्या किंवा बऱ्याच काही शिक्षकांना सुद्धा काही आमिष दाखवण्यात आली. तर तुमच्या निवडणुकीमध्ये तसं काही करावं लागलं होतं? नाही, आता असं आहे, तुमच्यापर्यंत पैठणीची खबर आली, तुमच्यापर्यंत नथनीची खबर आली, आमच्या निवडणुकीची काय आली का? लपून राहिलं असेल. असं लपून राहत नाही. राजकारणामध्ये कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. बरं. मी तर असं समजतो की राजकारणातल्या घटना या मेलेल्या जनावरासारख्या असतात. ते जनावर कुठंतरी मेलेलं असतं आणि ते 2, 4, 5 वर्ष, 5-7 दिवसानंतर काय व्हायला त्याचा वास यायला सुरुवात लागतो आणि मग माणसाला कळतंच मेलेलं जनावर कधीच लपून राहू शकत नाही. तसं राजकारणातली कोणतीच गोष्ट लपून शकत नाही. कोणी कोणाला मदत केली, कोणी कोणाला विरोध केला, मागून केला, पुढून केला, काय केला, हे सगळं कधी ना कधी कालांतराने उघड होत असतं. आणि त्यामुळे आम्ही काय आजपर्यंत पथ्य पाळले की जेवढं प्रामाणिक राहतील तेवढं राहायचं. आमचे वडील 3 निवडणुका लढले, प्रचंड लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही कोणाला निवडणुकीच्या काळात चहा सुद्धा पाजत नाही. परंतु 6 वर्ष आम्ही तिथल्या मतदारांवर, तिथल्या प्रतिनिधींवर आमचं इतकं प्रचंड ऋणानुबंध आहे की म्हणजे तुम्ही आत्ताचे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतल्या लोकांना जरी विचारलं तरी लोक उमेदवार सांगायचे की या उत्तर महाराष्ट्रातल्या या मतदारसंघामध्ये की डॉक्टर सुधीर तांबे हाच एक पक्ष आहे. इतकं लोक त्यांच्यावर प्रेम करतात. नाहीतर अन्यथा माझ्या निवडणुकीत जो गोंधळ उडाला, त्या गोंधळ उडवल्यानंतर एवढं मला मोठं यश मिळणं हे इतकं सोपं नव्हतं. पण ते माझ्या वडिलांच्या संबंधांमुळे या उत्तर महाराष्ट्रातील लोकांच्या ते मिळालेलं यश आहे. आणि मुळातच मला असं वाटतं की या सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या कुठं ना कुठं म्हणजे चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत. आता याच अनुषंगाने मला एक माहिती आपल्याला द्यायची आहे की खूप चर्चा व्हायची तेव्हा शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, मग काही डॉक्टर भेटले ते म्हणजे डॉक्टरांचा का नाही मतदारसंघ, काही वकील म्हणले वकिलांचा पण मतदारसंघ पाहिजे, मग प्राथमिक शिक्षक म्हणतात आमचं मतदान का नाही त्या शिक्षक मतदारसंघामध्ये. आणि म्हणून याचा ज्यावेळेस मी माहिती घेतली आणि अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या घटना समितीने ज्यावेळेस 1950 साली हा मतदारसंघाची निवड केली त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कल्पना अशी होती की सामान्य माणूस हा मतदार होऊन आमदारांना निवडून देणार आहे. तर विधान परिषद हा असा सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषदेच्या सभागृहामध्ये एक चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे. आणि त्या काळामध्ये जे मतदार होते, कारण साक्षरता फार कमी होती, 6% साक्षरता आपल्या देशात होती. या 6-7% साक्षर लोकांमधले साक्षर कोण होते? तर ते 2 कॅटेगरीचे होते. एक शिक्षक होते आणि काही ग्रॅज्युएट होते. मग शिक्षक जे आहेत ते चांगला लोकप्रतिनिधी निवडून देतील म्हणून मतदार म्हणून शिक्षकांवर जबाबदारी टाकलेली आहे. तो शिक्षकांचा प्रतिनिधी नाहीये, तो पदवीधरांचा प्रतिनिधी नाहीये. पदवीधर विचार करू शकतात, पदवीधर चांगला लोकप्रतिनिधी पाठवू शकतात आणि म्हणून पदवीधरांनी सगळ्यांनी मिळून जर एखादा माणूस चांगला पाठवला तर तो चांगलं काम करेल. शिक्षकांनी जर मतदान करून पाठवला तर तो चांगलं काम करेल. आता नंतर कालांतराने काय झालं की शिक्षकांचं आमदार म्हणजे शिक्षकांचाच माणूस आहे, तो शिक्षकांचे सोडून दुसरे प्रश्नच मांडत नाही. पदवीधरांचा आमदार म्हणजे पदवीधरांचाच प्रतिनिधी आहे, तो पदवीधरांचे सोडून प्रश्न मांडत नाही, अशी जी भावना निर्माण झाली. त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळे निवडणुका अशा पद्धतीने व्हायला लागल्या. आमदार होण्याच्या आधीचे सत्यजित तांबे आणि आमदार झाल्यानंतरचे सत्यजित तांबे काय फरक पडला? मला नाही वाटत काहीच फरक पडलाय. त्याच्यात फरक पडलाच नाही आणि त्याच्यात फरक पडू द्यायचाही नाही. अच्छा. पण तरी पण असं जबाबदारी म्हणून काही फरक पडला असेल? हे जबाबदारी म्हणजे मी पूर्वी पण मंत्रालयात असते, कारण मी 22 वर्ष संघटनेत काम करतोय. मुंबईमध्ये माझं वावर पहिल्यापासून मंत्रालय आणि या सगळ्या विधानभवन परिसरात पहिल्यापासून असायचं, कारण संघटनेच्या कामाच्या निमित्ताने मला यावं लागायचं. मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. त्याही काळात मी पाठपुरावा करायला मंत्रालयात यायचो. मंत्रालयातल्या कितीतरी अधिकाऱ्यांना तर माहित पण नव्हतं की मी आमदार नाहीये म्हणून.
ओके. इतकं मला ते म्हणजे कायम मदत त्या ठिकाणी करायची. त्यामुळं मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट नाहीये. बरं. किंबहुना मी तर एक गोष्ट टाळली. माझ्या गाडीवर तुम्हाला आमदारचं स्टिकर दिसणार नाही. अहो लोक आजकाल कार्यकर्त्यांच्या माझ्या कधी छातीवर तुम्ही आमदारचा बिल्ला पाहणार नाही. बरं. मी आजपर्यंत कधीही टोल चुकवलेला नाही. मी आजपर्यंत कधीही माझ्या गाडीनी नो पार्किंग असेल, काही असेल, ट्रॅफिक सिग्नल असेल, कुठलाही नियम तोडलेला नाही. लोक नंबर शोधून हे करतील बरं काय. माझ्या गाडीचा रूल असा आहे माझ्या गाडीवर की जो ड्रायव्हर असेल त्याच्या पगारातून कट होतो. बरं. त्यांनी जर ओव्हर स्पीड गाडी चालवली त्याच्या पगारातून कट होईल. बरं. त्यांनी जर नो ट्रॅफिकमध्ये कुठं नो पार्किंग लावली त्याच्या पगारातून कट होईल. ओके. त्यांनी नियम पाळले पाहिजे. माझी ती सक्त ताकीद आहे. ओके. की त्यांनी नियम पाळले पाहिजे. हा, कधी कधी काही चुकून गोष्ट होते, कधी कधी काही लक्षातच येत नाही आपल्याला, किंवा कुठंतरी कॅमेरा असतो तिथं 80चा स्पीड लिहिलेला असतो आणि तिथं ऍक्च्युअल 60लाच पकडतात गाडी. आजकाल ते पण फार प्रकार झाले. ट्रॅफिक पोलीसची यंत्रणा सुद्धा काही सगळी पारदर्शक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. तिथं बोर्ड लावलाय 100चा, गाडी आपण चालवतोय 100नी आणि तिथं त्यांची सिस्टीम मध्ये तो 80चाच दिसतोय. त्याच्यात पण दंड झालेले लोक मी पाहिलेले. त्याच्यामुळे परंतु हे पहिल्यापासून आमची पद्धत आहे. म्हणून माझ्यात कुठलाच बदल आमदार झाल्यानंतर झालेला नाही.